रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता साजनी सुख झाले मो साजनी साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी आवडी आवडी तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा माधव बलवा म्हणून सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे देवीवर बापर देवीवर देवीवर तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बापर बापर
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले रामायण एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार सर्व साधनाचे सार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरे पार योग याग तपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे योग तपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार भव सिंधू तरे पार भव सिंधू तरी 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 पार तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा 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 तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार
कायनो हे केले कायनो हे कायनो हे केले 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 कायनो हे केले
तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार विढल विढल समचरण सरोज सांद्र नीलाभुदाभं जगनवेत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता देवी तो माता बरसावी विनंती माझी पंढरी बरसावी विनंती माझी पंढरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्तय जननी देवाची वसुदेव सुतं देवकंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनुरेनुया ठोकडा
वानरं युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे नि अठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिवेसिये ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल नामाचा महिमा तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय रसाळ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा ग्रंथ राजश्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील प्रारंभीच कीर्तनरूपी सेवा गुंफण्याची संधी मजपा मरस दिली याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभार आहे. खरं तर ज्यांच्या निमंत्रणातून येण्याचा योगाला आपल्या गावचा परमार्थिक वैभव आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय आमचे प्रकाश महाराजांच्या निमंत्रणातून येण्याचा योगाला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योगाला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंगकाल आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं वैभव आमचे केशव महाराज कुंभार महाराजांच्या दर्शनाचा योगाला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंगलकार आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव विठ्ठल महाराजांच्या दर्शनाचा योगाला. संगीत रत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीप्रमचे आकाश महाराजांच्या दर्शनाचा योगाला. आमचे जीवलग मित्र बिभीषण दादा हरी महाराज रमेश दादा सत्रे आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योगाला. विठ्ठल आजपासून सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. खरं तर देव समान टाळकरी आहेत, गंधर्वासारखे गाणारे आहेत, चंद्र सूर्यासारखे पक्वाचे आहेत, परीक्षितीसारखे ऐकणारे आहेत. सांगणारा शुकाचार्यांना एवढीच कमतरता आहे. विठ्ठल आज चैत्र शुद्ध नवमी या स्थितीला प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये अवतार घेतला. दशरथ आणि कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. लाखो वर्षापूर्वी घेतलेला अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार आजही आपण तो प्रभू रामचंद्रांचा जन्म सोहळा अत्यंत आनंदामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी दुबई सारख्या शहरामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांचा जन्म सोहळा मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला येतो. स्वतःच्या अवताराची मीमांसा करताना भगवान सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. भगवान बोलतात मी प्रत्येक युगामध्ये अवतरले तो कशा करता परित्राणाय साधूनाम साधू संतांचं रक्षण करण्याकरता आणि विनाशायच्या दुष्कृताम दुर्जनाचा विनाश करण्याकरता. भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संवरी. जय विजयाला दिलेला शाप त्यांनी घेतलेला राक्षसी अवतार रावण आणि कुंभकर्ण यांचा वध करण्याकरता प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले. प्रामुख्याने त्याचे 6 प्रकार पडतात अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार. कृष्णासारखं वागणं कोणालाही शक्य नाही. सध्या सगळ्यांची मरमर तिथं चालू आहे.
रामासारखं वागणं सगळ्याला शक्य आहे, पण तसं कोणी वागत नाही. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. भगवान कृष्ण परमात्मा बहुवचनी, बहुबाणी, पुढचं बोलायचं कारणच नाही. एकाने मला विचारलं 16,108च का केल्या? त्याला म्हणलं 9वी मिळाली नाही म्हणून, नाहीतर नाही म्हणायचं कारणच नव्हतं. मग कृष्णासारखं वागणं कोणालाही शक्य नाही, पण लोक म्हणतात त्यानं हे 16,108 केल्या, आपण 2 केले म्हणून काय झालं, एकीनंच वाटोळं केलं, कशाला दुसरीच्या नादाला लागतो. त्यांनी 12 गाव अग्नी गिळाला, आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला, आपल्याला 15 किलोचं सिलेंडर उचलत नाही. कृष्णासारखं वागणं कोणालाही शक्य नाही. सध्या सगळ्यांची मरमर तिथं चालू आहे. रामासारखं वागणं सगळ्याला शक्य आहे, पण तसं कोणी वागत नाही. विठ्ठल विठ्ठल. अनेक भूमिका ज्यांनी आपल्या या रामायणासारख्या काव्यग्रंथामध्ये या ठिकाणी निभावल्या. एक आदर्श पुत्र, एक आदर्श बंधू, एक आदर्श पती, एक आदर्श पिता, अशा अनेक भूमिका प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज चैत्र शुद्ध नवमी या स्थितीला प्रभू रामचंद्रांचा अवतार या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये या भूतलावरती झाला. ज्या ज्या वेळेला अधर्म वाढला जातो, धर्माला ग्लानी येते, त्या त्यावेळेला तो भगवान परमात्मा अवतारला येतो. खरं तर आजची कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, 10:30 वाजलेत. दोन्हीतली कुठली तरी एक वेळ पाळावी या मताचा मी आहे. 9ची नाही पाळता आली, कमीत कमी 11ची तरी पाळू, पण कुठली तरी एक वेळ पाळू. परवा आमच्या शेतामध्ये काम करायचं होतं म्हणे, एका कामगाराच्या घरी गेलो. म्हणलं उद्या आमच्या शेतामध्ये काम करायला याल का? ते म्हणलं महाराज येतो की, पण म्हणला माझे कट आहे. म्हणलं काय? म्हणला 500 रुपये रोज घेणार. म्हणलं दिले 500 रुपये, पण म्हणलं माझी पण एक अट आहे. तो म्हणला काय? म्हणलं 9ला कामावर यायचं आणि सुट्टी 5:30ला करायची. म्हणलं चालतंय की. दुसऱ्या दिवशी 9ला कामावर यायची बोली होती, 10:15 वाजले तरी कामावर आलं नाही. 10:30ला कामावर आलं. म्हणलं गाड्या बोली होती 9ची, 10:30ला आलायस ना, लाग उद्योगाला. दिवसभर उद्योग सुरू झाला. सुट्टीची बोली होती 5:30ला, ही 4:30लाच घराकडे निघालं. म्हणलं गाड्या बोली होती 5:30ची, तू 4:30लाच घरी निघाला. ते म्हणलं महाराज येताना उशीर झालाय, जाताना कशाला करू? तसं मला तुमच्या समोर यायला झालंय उशीर, जायला कशाला करू? फक्त पाऊण तासा करता, 1/4 तासा करता मला मंदिरातला समाज जिवंत अपेक्षित आहे. बरं विठ्ठल विठ्ठल. अचानक वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे थोडा कार्यक्रमात विसंगती आली, कार्यक्रमात थोडा बदल केला. पण दुग्ध शर्करा योग केशव महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, त्याच्याबरोबर आर्गन लावली. पहिल्यांदाच आर्गन कीर्तनात लागली माझ्या तरी, पण काय हरकत नाही. आगळा वेगळा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी या सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, या संपूर्ण गावाच्या माध्यमातून हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. एकदा सप्ताह कमिटी करता, एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. बरं, युगपरत्वे भक्तीची साधनं बदलत गेली मायबाप. कुठल्या युगामध्ये कुठलं साधन केलं म्हणजे भगवान परमात्म्याची अचूक प्राप्ती होते, हे साधू संतांनी हेरलं. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त होती, म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. आयुष्याची मर्यादा जास्त होती. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, 10,000 वर्षाचं आयुष्य, 1,000 वर्षाचं आयुष्य, आयुष्याची मर्यादा जास्त होती, म्हणून त्या काळात ती साधनं लागू पडली. मग योग, याग, जप, तप, क्रिया, ती साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये, सध्याच्या या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये, त्यात सुद्धा अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष लोक झोपतात आणि 50 वर्ष लोक जागतात. याचा अर्थ 24 तासामध्ये 12 तास लोक झोपतात आणि 12 तास लोक जागतात. पण दिवसा 12 तासामध्ये सुद्धा आणखीन 2-3 तास मारून देतात. त्यांचं काय? झोप आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. दिवसा जे लोक झोपतात त्यांना कोलेस्ट्रॉल नावाची व्याधी होते, म्हणून दिवसा कोणी झोपू नये. कीर्तनकार सोडून त्यांना जागरण जास्त असतात. पोट वयात सुटलं तर बरं असतं महाराज. वयात आलं की सगळ्या गोष्टी बऱ्या वाटतात. वयात आलं की पुरुषांची पोटं सुटतात आणि महिलांच्या जिभा सुटतात. पण अवेळी सुटलेली पोटं आणि अवेळी सुटलेली जिभा आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. किती झोपतात लोक, किती झोपीवर प्रेम आहे लोकांचं. कीर्तनात बसल्या बसल्या लोक पेंगायला लागतात. प्रवास करताना एसटीत बसल्या बसल्या लोक झोपायला लागतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तोंड पुढं असं ठोकलं जात नाही तोपर्यंत.
ठोकलं पाहिजे, मग गाव येस्तवर पुन्हा डोळ्याला डोळा लागत नाही. वाल्या कोळ्याला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं मायबाप. 1,00,000. एकावर किती शून्य? एकावर किती शून्य? 1,00,000. हा, इथं कॉपी करायची चान्स नाही. शिक्षकांनी सांगितलं 5. कृतयुग संपलं, त्रेतायुगाला प्रारंभ झाला, अजून एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य संपलं. द्वापार युगाला प्रारंभ झाला, अजून एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य संपलं. कलयुगाला प्रारंभ झाला, अजून एक शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, ते पण 2030 पर्यंतच आहे, लक्षात ठेवा. 2030 नंतर माळकरी जिवंत राहणार, बाकी सगळी मरून जाणार. सावधान, चांगली वेळ आली, माळा घालून घ्या. तये काळी होती आयुष्याची वृद्धी. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त होती, म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये, सध्याच्या या फक्त आणि फक्त 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याच्या अचूक प्राप्तीची साधनं साधू संतांनी हेरली, आणि ती साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडण्याचा आट्टा संत महात्म्यांनी केला. प्रामुख्यानं 2 साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडली. नंबर 1 नामस्मरण, आणि नंबर 2 संत समागम. अत्यंत प्रभावी साधन मायबाप नामस्मरण. त्या प्रभू परमात्म्याने इतका सुंदर देह दिला मायबाप आपल्याला. हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा. तुकोबराय सांगतात काय काय दिलंय आपल्याला देवानं. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नास जीवपन भवरोग. इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, दिले इंद्रिय, हात, पाय, कान, दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाथ जीवा मन भवरोग. श्री नारायण, नाथ जीवा मन भवरोग. इतका सुंदर देह दिला मायबा. हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा सगळं जिथल्या तिथं दिलं. तरी सुद्धा लोक आम्हाला विचारतात, महाराज त्या देवाने आम्हाला काय दिलं? म्हणजे काय दिलं? इतका सुंदर देह दिला, त्याच्यामध्ये डोकं दिलं, त्याच्यामध्ये बुद्धी दिली, त्याच्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया दिली. डोळे दिले, त्याच्यामध्ये दृष्टी दिली. नाक दिलं, त्याच्यामध्ये श्वासाचं यंत्र दिलं. तोंड दिलं, जीभ दिली, दात दिले, हृदय दिलं, फुफ्फुस दिलं, नातड दिलं, मोठातड दिलं, जठराग्नी दिला, हात दिले, पाय दिली, नख दिली. अजून काय द्यायला पाहिजे राजा होताला? अजून काय द्यायला पाहिजे? अरे आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका. जगामध्ये प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुदिले नाहीत याचा विचार करा, मग या देहाची किंमत कळेल. इतका सुंदर देह दिला, कशा करता? देवे दिला देह, याची देही झाडे देवा देवे दिला देह. भजना का भोजना आहे? भजना आहे होय. त्याचा वापर फक्त भोजनालाच केला. बरं काय खावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. विंचू पाहिलाय का? विंचू पाहिलाय का? जवळ घेऊन कोणी पाहिलाय का? जवळ घेऊन कोणी पाहिलं असेल त्यालाच माहिती विंचू काय, त्याच्या वेदना काय. एकदा का त्यानं नांगी मारली तर दिवसभर काय सुचत नाही. अगदी 10 गडी काठी घेऊन त्याच्या पाठी लागले तर ते 10 गड्याला विंचू घाबरत नाही. एवढा विषारी विंचू आहे. पण एवढा विषारी विंचू जो 10 गड्याला घाबरत नाही, अशा विंचवाने जर पाल पाहिली आणि पालनं जर विंचू पाहिला तर 10 गड्याला जो विंचू घाबरत नाही, पाल पाहिल्याबरोबर नांगी खाली टाकतो आणि पळत सुटतो. विंचवानं कितीही पळू देव, पाल त्या विंचवाला सोडत नाही. एवढा विषारी विंचू. पाल खाते, पाल पचवते, मग पाल किती विषारी असेल? मग एवढी डबल विषारी असणारी पाल एखाद्या वेळेस कधी कोंबडीच्या तडाख्यात घावली ना, कोंबडी त्या पालाला सोडत नाही. एवढी डबल विषारी असणारी पाल कोंबडी खाते, कोंबडी पचवते, मग कोंबडी किती विषारी असेल? आता पुढचं बोलूच का?
17व्या अध्यायाची सुरुवात करताना माऊली सांगतात, म्हणून सात्विक रससे विजय तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होई जे रसे. माऊली सांगतात सात्विक अन्न ग्रहण करा, सात्विक गुणाची वाढ होईल. आणि देवाला सुद्धा तेच आवडतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. इतका सुंदर देह दिला, प्रभू परमात्म्याचं भजन करण्याकरता दिला. एवढा एकच गुण या मनुष्य देहामध्ये चांगलं दिला बरं. नाहीतर इतर प्राणी आणि मनुष्य यांच्या जर गुणांची तुलना केली ना, तर भगवान परमात्म्याने आपल्यापेक्षा इतर प्राण्यामध्ये थोडे जास्तच गुण दिलेत, जास्त गुण दिलेत. ऐका, माणूस किती सुंदर झाल्यानंतर मोर एवढा सुंदर होईल. माणूस किती मोठा, किती बलाढ्य झाल्यानंतर हत्ती एवढा मोठा, हत्ती एवढा बलाढ्य होईल. माणूस किती पराक्रमी झाल्यानंतर राजहंसारखा पराक्रमी होईल, वाघसिंहासारखा पराक्रमी होईल. माणूस किती गुणवान झाल्यानंतर राजहंसारखा गुणवान होईल. अहो, सगळं जग ज्या प्राण्याला नावं ठेवतं त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. ठेवतं ना, गाढवाला सगळं जग नावं ठेवतं. पण त्या गाढवाला सुद्धा भगवान परमात्म्याने जन्मसिद्धी दिली. पाण्यात मिसळलेलं विष जगाच्या पाठीवर एकाच प्राण्याला कळतं, त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. म्हणून पूर्वीचे राजे आपल्या घोडदळामध्ये गाढव पाळायचे. दुश्मनाने पिण्याच्या पाण्यामध्ये विषबाधा करून घातपात करू नये म्हणून पहिल्यांदा पाण्याची बादली काढायची, गाढवासमोर ठेवायची. गाढव जर डोळं झाकून पाणी पिलं तर ते पाणी स्वच्छ, आणि होंगून जर बाजूला गेलं तर ते पाणी विषयुक्त. म्हणजे गाढव सुद्धा विषयुक्त पाणी पित नाही. कळलं तर बघा ना, तर द्या सोडून. विठ्ठल मग या देहाचा उपयोग काय? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी धन्य आम्ही कशात आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. इतका सुंदर देह दिला, प्रभू परमात्म्याचं भजन करण्याकरता दिला. मग देह मिळून सुद्धा भजन करायचं नाही तर देह मिळून तरी काय फायदा? ज्या कामासाठी हा देह मिळाला त्या कामासाठी त्या देहाचा वापर करायचा नाही, देह मिळून तरी काय फायदा? ज्या कामासाठी वस्तू घ्यायची त्या कामासाठी वस्तूचा वापर करायचा नाही तर वस्तू घेऊन तरी काय फायदा? तुमच्या गावचे ग्रस्त दहिवडीला बाजाराला गेले. बाजार करता करता पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यांच्या लक्षात आलं पावसाळा सुरू झाला, छत्री घेतली पाहिजे. दुकानदार गेला, छत्र्या दाखवा. 10 छत्र्या समोर ठेवल्या. दुकानदाराला म्हटलं 10 दाखवू नका, यातली नंबर 1 ची कोणती तेवढीच दाखवा. नंबर 1 ची छत्री उघडून बंद करून दाखवली. किंमत 350 रुपये, 25 वर्षाची गॅरंटी. 25 वर्षात फाटली तुटली होल पडला नव्याला नवी देणार. गिरायकानं कपडाला हात मारला, म्हणला 25 वर्षाची गॅरंटी? हो म्हणला 25 वर्षाची गॅरंटी. फक्त 2 गोष्टीला सांभाळायचं. म्हणला कुठल्या? म्हणला पावसात न्यायची नाही, ऊन लागू द्यायचं नाही. मग कशाला देवाला पूजा न्यायची वय छत्री? अहो, ज्या कामासाठी छत्री घ्यायची त्या कामासाठी त्या छत्रीचा वापर करायचा नाही तर छत्री घेऊन तरी काय फायदा? तुमच्या गावचे ग्रस्त दहिवडीला बाजाराला गेले. शेवटची एसटी हुकली. कोणाला तरी हात करून मोगराळ्यापर्यंत आले. रात्रीचे 10 वाजता मोगराळच्या स्टँडवरनं उतरले. पुढं चालत चालत येत असताना मधल्या माळावरती 4-5 चोरांनी अडवलं, बेदम मारलं, भरपूर मारलं. हातातली सोन्याची अंगठी नेली, गळ्यातली चैन नेली, मोबाईल नेला, होते नव्हते तेवढे पैसे नेलं, सगळा बाजार घेऊन गेले. बेदम मारलं, भरपूर मारलं. रात्री 12:30 वाजता गावात शिरले. आपल्या भजनी मंडळाचं भजन करून आपापल्या घराकडे चालले होते. प्रकाश महाराजांची त्यांची चौकात भेट झाली. काय झालं म्हणे? बघा ना, चोरांनी अडवलं, बेदम मारलं, भरपूर मारलं. सोन्याची चैन नेली, अंगठी नेली, होते नव्हते तेवढे पैसे नेले, मोबाईल नेला, बेदम मारलं. आमचे प्रकाश महाराज म्हणले, तुझ्याजवळ बंदूक होती ना, पिस्तूल होतं ना? तो म्हणला, हो, दडवून ठेवलं म्हणून बरं, नाही तर ती बी नेलं असतं. मग तुला पिस्तूल कशाला दिवाळीचे टिकल्या वाजवाय दिलं होतं? वय विठ्ठल विठ्ठल. ज्या कामासाठी वस्तू घ्यायची त्या कामासाठी त्या वस्तूचा वापर करायचा नाही, वस्तू घेऊन तरी काय फायदा? तसं हा देह मिळाला भजन करण्याकरता. हा देह मिळाला भजन करण्याकरता
आणि संसार करू लागला महाराज, दुःख नाही भोगावं लागणार. कधी पेपरला बातमी वाच याची देगी घडे देवाच भजन याची देगी घडे देवाचे भजन याची देगी घडे याची देही घडे देवाच भजन याची देही घडे देवाच भजन याची देही घडे देवाच देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर देहामध्ये ते ज्ञान नाही राजो. ते ज्ञान फक्त याच देहामध्ये असल्यामुळं स्वर्गातले देव सुद्धा याच देहाच्या अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा किंवा वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही कार्याचे. इतर देहामध्ये ते ज्ञान नाही राजो. ते ज्ञान फक्त याच देहामध्ये असल्यामुळं स्वर्गातले देव सुद्धा याच देहाची अपेक्षा करतात. तुम्हाला सांगू, स्वर्गातले जे देव आहेत ना ते सिजनरी देव आहेत. सिजनरी देव, सिजनरी देव म्हणजे आपल्याकडे साखर कारखान्यावर सिजनरी कामगार असतात. 6 महिने काम 6 महिने ब्रेक, 6 महिने काम 6 महिने ब्रेक. तसे स्वर्गातले जे देव आहेत ना ते सिजनरी देव आहेत. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे ना तोपर्यंतच ते वरती राहतात. एकदा का भजनाचं पुण्य संपलं की पुण्य संपलेल्या देवतांना वरच्या देवताला लाथा मारून खाली ढकलून देतात. लाथा मारून जा मृत्यू लोकामध्ये जा, भजन कर, नामस्मरण कर, पुण्य मिळव, पुण्य साठव, पुण्य कमव आणि मग वरती ये. पैसा संपलेल्या पुरुषाला जशी वेश्या घरातून लाथा मारून बाहेर काढते ना तसं पुण्य संपलेल्या देवतांना वरच्या देवताला लाथा मारून खाली ढकलून देतात. जीव वळवून टाकाव्याशिवाय मी सांगेल तुम्हाला. जैसा वेशे भोगी कवडावेचे मग दार हिचे पुनये तिचे तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. मग तया पुण्याची पावती सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. इथं यावं लागतं. देवाला सुद्धा पुण्य मिळवण्याकरता या मृत्यू लोकामध्ये येऊन भजनच करावं लागतं. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच देवाची मजा आहे. एकदा का भजनाचं पुण्य संपलं देवाचाही कार्यक्रम अवघड आहे. आपल्यात सुद्धा असे एक देवता आहे. आपल्यात सुद्धा असे एक देवता आहे. त्या देवतेचं नाव नवरदेव. नवरदेवाचं किती पुण्य असतं लग्न दिवशी. त्याला काय पॅन्ट घाला येत नाही वय तरी त्याला पॅन्ट घालायला एक पोरग, त्याला शर्ट घालायला दुसरं पोरग, त्याला टाय बांधायला तिसरं पोरग, त्याला फेटा बांधायला 5वं पोरग, एक बाई त्याचं तोंड धुवायला, एक बाई त्याला मेकअप करायला, एक बाई मंडवळी बांधायला, एक बाई मळवट भरायला, एक बाई कपडे सांभाळायला, एक बाई कपड्यातनं पाकिट चुरून घरी घेऊन जायला. काय थाट असतोय लग्ना दिवशी. लग्ना दिवशी जर ते पाणी घ्यायला उठलं तर घरातल्या बाया माणसं म्हणते ते आज तू काम नाही करायचं, आज तू देव आहेस, काम नाही करायचं. आयत पाणून देतात बाया माणसं. आयत किती दिवस? जोपर्यंत सत्यनारायण होत नाही तोपर्यंत. एकदा का सत्यनारायण झाला की आयत पाणून देणाऱ्या बाया सुद्धा म्हणतात उठून घे की कांबारट मोडलं काय तुझं विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे ना तोपर्यंतच देवाची मजा आहे. देवाला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये येऊन पुण्य मिळवण्याकरता भजन करावं लागलं.
तुकाराम महाराज सुद्धा स्वतःच्या अवताराची मीमांसा करताना मीमांसा करतायत. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. वास्तविक पाहिलं तर महाराज म्हणतात आमचं ठिकाण कुठलं? आम्ही वैकुंठवासी आम्ही आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी आ बोलिले जरुषी बोलिले जरुषी साच बहावे वरदाया संतांचे मार्ग झाडू संतांचे झाडू संतांचे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि मग तुकाराम महाराज या भूतलावर अवतीर्ण झाले. महाराजांनी फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीत भजन करायला सुरुवात केली. दिनराजाने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराजांनी इतकं भजन केलं इतकं भजन केलं इतकं भजन केलं मायबाप महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात काही नवल नाही. महाराजांनी पायदळी तुलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल किती भजन केलं असेल. माझी मजा झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोछंद गोविंद आसनी गोविंद शयनी. जागृती स्वप्नी पांडुरंग महाराजांनी इतकं भजन केलं इतकं भजन केलं. सगळी प्रपंचाची जबाबदारी जिजाबाईवर. पण महाराजांच्या पत्नीला सवय होती जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. तिच्यासारखी माय माऊली आता जगात शोधून सापडायची नाही. जगात जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. आपली स्वयंपाक करता करता 1.5 चपाती हाणती. आपली लोय डोंगराव गेल्यावर मागणं डबा घेऊन मुरुम खा म्हणेल डोंगराचा तिकडं. पण तयाची ते कांता तयाचं सारिखी. महाराजांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि सुरुवातीच्या काळापासून निर्वाणीच्या काळापर्यंत महाराज दरिद्र राहिले. बाईल मेली नाही परतून पाहिलं. संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं केवळ धर्माचं काम. संसाराच्या नावे घालूनी या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग. केवळ धर्माचं काम. आपण लेका माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही.
अगदीच दिला तर ₹100 देऊ, त्यात बी 9 जण जेवायला येऊ, राहिलेली बुंदी घरी बांधून नेऊ, काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला ₹100 सुद्धा परत घेऊ. काय समर्पण आहे. महाराज सांगतात आम्ही जर भिक्षाटन करण्यासाठी गेलो तर आमच्या घरची राखण कुत्री करतात. ही व्यावहारिक परिस्थिती होती महाराजांची. अहो ब्रह्मांडाचे मालक पाहुणे म्हणून तुकोबरांच्या घरी आले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, पण देवाला घरात घेण्याच्या योग्यतेचं महाराजांचं घर नव्हतं. महाराज म्हणतात देवा काय करू उपचार, कोप मोडके जर न जाणो देवा तुला घरात घ्यावं. आणि भूकंप झाल्यावर काय करावं. भूकंप झाल्यावर काय दायना होते माहिती आहे का. मान तालुका सातारा जिल्हा भूकंप माहित आहे का. नाही आपल्याला काय माहित नाही. भूकंप माहित नाही, महापूर माहित नाही. उगाच दुष्काळ अलीकडे कुठंतरी नाही का. नाहीतर सातारा जिल्हा सगळ्यात VIP जिल्हा, म्हणून अशी अवस्था आहे. कधी कधी असं वाटतं वर्षातनं चांगलं 4-5 मोठं हादरं बसलं पाहिजे. आपल्याला हादरं कमी बसलो, 4-5 हादरं बसलं असतं ना, 9ला कीर्तन तर पडत्या पावसात मंदिर गज झालं असतं. आपल्याला हादरं कमी बसलं. एकदा रात्रीचे 2 वाजता भूकंप झाला. घराची घर हालायला लागली, बिल्डिंग हालायला लागल्या, कपाटावरची भांडी खाली पडायला लागली. दोघं नवरा बायको झोपेतून जागे झाले. लक्षात आलं भूकंप चाललाय, घर पडण्याची शक्यता आहे. तिने एक पोरग घेतलं, पळत घराच्या बाहेर आले, अंगणात आल्यावर कळलं पोरं घरात राहिली, नुसुशा बाहेर आल्या. एवढी धांदल होते भूकंप झाला म्हणजे. तरी देवाला घरात घेतलं, मोडक्या बाजीवर बसवलं. आता देवाला काहीतरी खायला घातलं पाहिजे. काय खायला घातलं. दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या हो दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या तुम्ही म्हणाल विशेष आहे की महाराजांनी देवाला कन्या खायला घातल्या. विशेष हे नाही की महाराजांनी देवाला कन्या खायला घातल्या. विशेष हे आहे त्या कन्या देवानं आवडीनं खाल्ल्या. आता तुमच्या घरी एखादा पाहुणा येऊ द्या बरं, आणि पाहुण्याला पाण्यात रांधलेल्या कन्या खायला घाला, पाहुणा खाईल का. उभ्या आयुष्यात तुमच्या उमरीला पुन्हा पाय लावायचं नाही. पाहुण्याचं काय घेऊन बसला. अजून 10 वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी तुम्ही तुमच्या घरी आता पाण्यात रांधलेल्या कन्या खाल का. आता पोरांना अलीकडं कन्या म्हणजे काय माहीत नसेल. मग तुम्हाला काय वाटलं गायक मंडळी खात्याल वय. आकाश महाराज कन्या खाला तर पक्वाजे खाणार नाहीत, चोबदार खाणार नाहीत, विनेकरी खाणार नाहीत. मग तुम्हाला वाटलं महाराज खातील. महाराजांचा मोठा ताल 2 तास अगोदरच फोन असतो, जेवणाचा बेत काय आहे. खातम पितम तुपम राहतम. जरा कंसातलं बोलू का. सप्त बंद पाडलं महाराज लोकांनी. विठ्ठल विठ्ठल. महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने पाण्यात रांधलेल्या कन्या खाल्ल्या. त्यात सुद्धा गंमत अशी झाली, कन्या पाण्यावर कन्या ज्या वेळेला पाण्यात रांधले ना त्यावेळेला कन्या कमी पाणी जादा. त्या पात्रावर वाढल्या तर कन्या पाण्याबरोबर व्हायला लागल्या. देव म्हणले तुकोबा आतापर्यंत एवढी राक्षस मारली, एवढी कामं केली, सगळी कामं 2च हाताने केली, पण तुमच्या घरच्या कन्या खाताना मात्र चतुर्भुज व्हावं लागलं. 3 हाताने कन्या अडवून धरल्याने 1 हाताने खाल्ल्या. ही व्यावहारिक परिस्थिती होती महाराजांची. महाराजांनी रात्रंदिवस प्रभू परमात्म्याचं भजन केलं. पण वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. आपण जर अन्न वाटायला सुरुवात केली तर माणसंच येतात असं नाही. कुत्री येतात, मांजरं येतात, गाढवं येतात. पण आपल्याला मिळालेलं अन्न
दुसऱ्याला द्यावं हे गाढवाला कळत नाही. पण वारकरी संप्रदाय सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी, किंवा काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. मग तुकाराम महाराजांनी मी परमार्थ करतोय, माझ्यासोबत या समाजाने या जगाने परमार्थ केला पाहिजे म्हणून तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला उपदेश करायला सुरुवाताकडे ओळली नाहीत. मग महाराजांनी दुसरा पर्याय शोधून काढला. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या दरवाजा देव आणला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. लोक म्हणली महाराज देव न लगे, देव न लगे. तुकोबराय म्हणले रे फोकाट तुमच्या दरवाजात आणलाय, देव घ्या. लोक म्हणली महाराज तुमचे एवढं शानपण जर आमच्या जीवनात असतं तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते. मग महाराजांनी तिसरा पर्याय शोधून काढला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो केशव महाराज विठ्ठल महाराजांकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. पिक्चरची स्टोरी कसली असू द्या पण संगीतावर चित्रपट हिट होणार एवढं मात्र विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगावं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. मग महाराजांनी आपले शब्द कठोर केले. किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, काय माय गेली होती. महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो, दुसऱ्याचा होत नाही. कारण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा ओवे आणि आपण म्हटलेली ओवी सुद्धा असं म्हणू नका. महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो. काही धीट लोक तुकोबरांच्या जवळ आली. महाराज काय सारखं लावलंय विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होईल. तुकाराम महाराज त्यांना तेवढ्याच आवेशानं उत्तर देतात की विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण काय नोहे केले, 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 काय नोहे
नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही. तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही, याचा अर्थ असा सगळं काय होणार. तुकाराम महाराजांच्या मुखातून फायद्याचे शब्द जसे बाहेर पडायला लागले, तशी काही लोक तुकाराम महाराजांच्या जवळ आली. महाराज, आम्ही सगळे प्रापंचिक लोक आहोत, या प्रपंचामध्ये आम्हाला सुख मिळेल का. महाराज म्हणले, हा प्रपंच तुम्हाला सुख देऊ शकत नाही, पण विठ्ठलाचं नामचिंतन मात्र तुम्हाला सुख देऊ शकतं. हा प्रपंच तुम्हाला सुख देऊ शकत नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कोण असा माणूस आहे की प्रपंचाने ज्याला सुख दिलं, असा माणूसच काय. या प्रपंचाने शिवजीला सुद्धा कैलासात पाठवलं, या प्रपंचाने रामप्रभूला सुद्धा 14 वर्षाचा वनवास दिला. अर्थात सुनहू रामप्रिय, एका वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने राघवला वनवास मागणारी एक माता, एक सावत्र माता या प्रपंचातलीच होती ना. या प्रपंचातली एक माता, एक सावत्र माता आपल्या सावत्र मुलाला जर वनवासात पाठवत असेल, हा प्रपंच जर शिवजीला सुद्धा कैलासात पाठवत असेल, तर या प्रपंचापासून तुम्ही सुखाची अपेक्षा करू नका. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते काय वेडे म्हणावे. आपलं संपूर्ण जीवन हे सुख भोगण्यात जातं का सुखाची आशा करण्यात जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. आपलं संपूर्ण जीवन सुखाची आशा करण्यामध्ये निघून जातं. जीवनामध्ये एक दिवस असा येतो, आशा करणारा निघून जातो, आशा मात्र तशीच्या तशी शिल्लक राहते. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. तुम्हाला पुरणपोळी नावाचा पदार्थ माहित आहे का. पुरणपोळी माहित आहे का. कधीपासून माहिती आहे पुरणपोळी. पुरणपोळी तुम्हाला कधीपासून माहित आहे. चला, जन्मल्यापासून. मग तुम्ही जन्मायच्या आधी पुरणपोळी नव्हती का. होती. मग तुमच्या गावातली बरीच पुरणपोळी खाणारी लोक मरून गेली. लोक मरून गेली, पुरणपोळी अजून शिल्लक आहे. त्यासाठी राहिलेल्यांना मारायसाठी. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो, भोग शिल्लक राहतो. प्रवास करत असताना चारी बाजूला रस्ते फुटले, कोणत्या दिशेने प्रवास करावा कळत नव्हतं. रस्त्याच्या कडेला 70 वर्षाचे आजोबा होते. बाबांना विचारलं, बाबा हा रस्ता कुठं जातो. बाबा म्हणले, महाराज 70 वर्षाचं माझं आयुष्य आहे, 70 वर्ष झालं पाहतोय, हा रस्ता कुठंच जात नाही. या रस्त्याने बरीच लोक गेली, स्वतः मी वाटेल लावली, लोक गेली, रस्ता इथंच. याचा अर्थ असा, भोगता नष्ट होतो आणि भोग शिल्लक राहतो. आशा फार वाईट आहे. एक दिवस आशा करणार निघून जातो, आशा तशी शिल्लक राहते. एक वयोवृद्ध बाबा मरण यातना भोगत असताना त्यांना असं खाली झोपवण्यात आलं होतं. मरण यातना भोगत असताना त्यांची वाचा बंद पडली होती. समोर 4 मुलं बसले होते. वाचा बंद झालेली असताना, मरण यातना भोगत असताना ते बाबासारखं पाठीमागच्या भिंतीकडे बोट दाखवायचे. 4 पोरांना वाटलं बहुतेक म्हाताऱ्यानं पाठीमागच्या भिंतीत काहीतरी पैशाचं गटोळं पुरून ठेवलंय. सारखं म्हातारं पाठीमागं बोट धावतंय. पाठीमागची भिंत पडली, गटोळं काही सापडलं नाही तरी म्हातारं असंच करायचं. 4ही बाजूच्या भिंती पाडल्या, सगळं घर पाडलं, गटोळं काही सापडलं नाही तरी म्हातारं असंच करायचं. काय करावं. 4 मुलांनी विचार केला, डॉक्टर गेले. डॉक्टर साहेब 2 मिनिटासाठी का होईना म्हातारं बोललं पाहिजे. म्हातारं जर बोलत नाही ना तर पैशाचं गटोळं घेऊन जातंय बघा. डॉक्टर म्हणले, बोलेल ना. म्हणे, खर्च आहे त्याला. किती खर्च आहे. म्हणे, 51,000 रुपये खर्च आहे. 4 पोरं सावकाराकडे गेले, 15% 51,000 रुपये आणले आणि डॉक्टरच्या म्हणलं की माड्यावरच घालायचं असतात. त्याला हात नाही, तो हातात दिले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, चमत्कार झाला. म्हातारं बोलू लागले, अरे असाच संसार कराल का, अरे असाच प्रपंच कराल का. पाठीमागच्या मावशीनं 2 महिन्यापूर्वी आपली पीठ चाळायची चाळणी नेली, तेवढी चाळणी आणा. भिंत सगळं घर पडलं, 51,000 रुपये गेले. म्हातारं मेलं ह्याला म्हणायचं, हातात आली चाळणी ह्याला म्हणायचं. आशा फार वाईट आहे. हा प्रपंच तुम्हा मला कधीच सुख देऊ शकत नाही. हा प्रपंच दिसायला सुखाचा आहे, असायला मात्र तो सुखाचा नाही. आजूळची यात्रा आली आणि आजूळच्या यात्रेला लिकीचं पोरगं 4-5 दिवस राहिलं. आता तेवढे 4-5 दिवस आजीचं सर्वात जास्त प्रेम कोणावर, लेकाच्या पोराव का लिकीच्या पोराव. लिकीच्या पोराव. आजीने इकडं तिकडून यायचं आणि लिकीच्या पोराला म्हणायचं, घे रुपया जा काहीतरी खायला, घे रुपया जा काहीतरी खायला. लेकाच्या पोराला दम देऊन सांगायचं, सकाळी रुपया दिलाय, आता पैसे मागले तर फटके खाणार. लिकीच्या पोराला इकडून तिकडून यायचे, पैसे द्यायचे, आजोबांनी पैसे द्यायचे, मामानी पैसे द्यायचे. पोराकडे 400 रुपये साठले.
400 रुपये घेऊन पोरगं बाजारात गेलं. 400 रुपयाचं काय घ्यावं काय घ्यावं. पोराने 400 रुपयाचा 5 फुटाचा हिरवागार साप विकत घेतला प्लॅस्टिकचा. पिशवीत टाकला. पोरगं पळत घरी आलं. मामी दरवाजातच तांदूळ नीट करत बसले होता. मामीला आवाज दिला, मामी आजी कुठे. मामीला वाटलं म्हातारीचं लाडाचं पोरगं म्हातारीला काहीतरी खायला घेऊन आलंय वाटतं. जा आजी बसली मागच्या दाराला जप करत. आजीच्या हातात माळानं आजीचा जप चाललाय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पोरगं आजीच्या समोर उभं राहिलं. पिशवीतनं 5 फुटाचा साप बाहेर काढला आणि आजीला आवाज दिला, आजे. आजीनं डोळं उघडण्यास आणि 5 फुटाचा हिरवागार साप आजीच्या अंगावर टाकून देण्यास. आजीनं साप पाहिला आणि धक्क्यानं फक्त एवढंच केलं, आजी गेली. साप दिसायला होता का साप असायला होता. साप दिसायला होता असायला होता का. तसं संसार दिसायला सुखाचा आहे, असायला मात्र तो सुखाचा नाही. हा संसार कोणालाच सुख देऊ शकत नाही. पण त्याच प्रपंचाचे आपण दास होतो, त्याच कुटुंबाचे आपण दास होतो. एक जण रोज सकाळी लवकर उठायचा. सकाळी लवकर उठायचा, स्वतःच्या विधी आटोपून घ्यायचा, हिटरचं बटन दाबायचा, स्पेशल चहा बनवायचा, तो कबशीत घ्यायचा आणि मग जायचा आणि बिचारीला उठवायचा. बिचारी मग ती बिचारी उठायची आणि बेडवर बसूनच तो चहा घ्यायची. त्याला काय म्हणतात अलीकडं बेड टी. चहा घेऊन झाला की ब्रश घ्यायची, ब्रशवरती पांढरं पांढरं कोलगेट घ्यायची आणि मग तिचं चालू राहायचं. नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कशा फेसाच्या गोंडे टाकतो तशी ती फेस टाकायची. मग बाथरूममध्ये शिरायची. तिची आंघोळ होईपर्यंत हा कांदेपोहे तयार करून ठेवायचा. कांदेपोहे खायची, आरशासमोर उभी राहायची. छान मेकअप करेपर्यंत हा रोजचा स्वयंपाक तयार करून ठेवायचा. रोजचा उपक्रम असा. पण एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यात चांगला उजळला. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. आज मात्र ती सकाळी लवकर उठली, स्वतःच्या विधी आटोपून घेतल्या, हिटरचं बटन दाबलं, स्पेशल चहा बनवला. तो आंघोळ करून येस्तोवर कांदे पोहे तयार. तो गावातून फेरपटका मारून येस्तोवर पुरणपोळीचा स्वयंपाक तयार. पात्र वाढली, तो पात्रेवरून बसला. याने विचार केला, म्हणला आजपर्यंत सगळी कामं स्वयंपाक चहा नाश्ता सगळं मी करत होतो, ही आज का करून राहिली. म्हणून त्यानं विचारलं, का ग म्हणे आजपर्यंत सगळी कामं मी करत होतो, तो का करून राहिली. ती म्हणली, आज बिंदूर नाही का. आजच्या दिवशी बाईलानं काम करायचं नसते. आमदार खासदार स्वतः कीर्तनकार चुलीमोर गबगार. एकदा का त्याचा ग्रहप्रवेश झाला ना त्याचं मांजरच होतंय बघा. जय देवी जय माझी बायको, तू जे जे सांगशील ते मी ऐको. जय देवी. एक जण मला तालुक्याच्याच गावाला न्यायला आलं. ते म्हणलं, महाराज तुमच्या गाडीत उतरा, माझ्या गाडीत बसा. पैलवान गडी वाघासारखा गडी, आडनाव बी वाघ. मी त्याच्या गाडीतनं उतरलो, माझ्या गाडीतनं उतरलो, त्याच्या गाडीत बसलो. समोर नेईल त्याच्याबरोबर भांडण करायचं. महाराज माझ्या कोण नादाला लागत नाही, माझा कोण नाद करत नाही, माझा कोण नाद करत नाही, माझ्या कोण नादाला लागत नाही. मला असं झालं होतं, कधी पारणाचा मंडप येतून वारकऱ्याच्याच जाऊन बसतोय. पारणाचा मंडप आलं, म्हणलं जातो वारकऱ्याच्या. ते म्हणलं, नाही महाराज घरनं चहा पिऊन आल्याशिवाय सोडणार नाही. आता नाहीतरी कसं म्हणावं, गडी चांगलाच होता अर्धांड बिंडोक. ते कुठल्या मालिकेत होतो अर्धांड बिंडोक. कुठली मालिका, मालिकेचं नाव काय द्या. हा बरोबर करेक्ट, देवयानी. आणि तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय. पुष्पा झुके का नाही साला. सत्यानाश झाला त्या मालिकेत. उमऱ्यातनं पाय ठेवलं त्यानं आवाज दिला, ए महाराज आले चहा ठेवू. आतनं मोठ्याने आवाज आला, महाराज येऊ नाही तर मुख्यमंत्री येऊ, पाणीच नाही तर चहा कशी ठेवू. हे ना हांडा घेतला, हापशीसनं 10-12 ट्रिपा मारले. म्हणलं गड्या तालुक्यापासून सांगत होता आपल्या कोण नादाला लागत नाही, आपला कोण नाद करत नाही. म्हणलं घरी असं का. ते म्हणलं, महाराज आपला आडनाव वाघ असलं तरी सासरवाडीकडचं आडनाव वाघमारे आहे. घरात कोणाच आहो. आठवड्यातनं एकदा तरी असं वाटतं की लग्न केलं नसतं तर बरं वाटतं ना. काय काय भाग्यवानाला रोज वाटतं लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. रोज काय कायला वाटतं. कोणाची घरात सत्ता चालते, त्याची का तिची. जड जाते का बोलाय. तुम्हाला एका दिवस वाटलं काय नाही आज बटलीची भाजी खावी आणि तिच्या मनात आला आज नाही कारल्याची भाजी बनवावी, तर घरात कुठली भाजी होती, बटलीची का कारल्याची. तुमच्याकडे बी असंच आहे का. घरोघरी मातीच्या चुली. काय हा प्रपंच कोणालाच सुख देऊ शकत नाही, पण विठ्ठलाचं नामचिंतन आपल्याला सुख देऊ शकतं. तेने सदाचित समाधान, तेने सदाचित समाधान, तेने सदाचित समाधान, तेने सदाचित सर्व सुख सदा नाम घोष करू हरिता, तेने सदाचित समाधान, तेने सदाचित
तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. आज आहे त्याच्यापेक्षा उद्या जास्त आहे, त्याच्यापेक्षा परवा जास्त आहे. मग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. काही लोक आली महाराज ते विठ्ठलाच्या नामचिंतनाने आम्हाला पुण्य मिळेल का? काय मिळणार नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्य मिळेल पण आजपर्यंत केलेल्या पापाचं काय? घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं. मायबाप रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराई सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते बाबा? किती? 7 ब्राह्मण. बामन नाही, ब्राह्मण. आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. ब्राह्मण, बारामन आणि बामन. एकादशी करतो पण आणि सांगतो पण ब्राह्मण. इथं असतील तर ब्राह्मणच असतील. एकादशी फक्त सांगतो करीत नाही बारामन, आणि सांगतही नाही आणि करतही नाही. सध्या त्यांचीच भरती जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. बोलणं सोपं आहे ना, काय लागतंय बोला. सांगणं सोपं आहे. महाराज काय लागतंय सांगा. मुलाने कुत्र मारलं. कुत्र मारलं. कुत्र. मुलाचे आई वडील बडचे कांगे चढले. काका मुलाने कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाचे आई वडील म्हणले वाईट आहे आम्हाला कळलं, प्रायचित्त बोला. काकांनी पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली आणि काकांनी सांगितलेला पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाचे आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंड करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपीत यज्ञ कुंड करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रामचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं. ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरगं जवळ बोलवलं. काय गरज होती का कुत्रे मारायचे? आता किती खर्च वाढला हो, परवडाल का आपल्याला? कशाला कुत्र मारलं बरं? पोरगं म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्र्याला दगड मारली, आमच्या ज्यानं कुत्रं मेलं नाही. शेवटचा दगड याच काकांच्या पोरांनी मारलाय म्हणे. माझ्या पोरांनी हो म्हणे. तुमच्या पोरांनी बोलवा त्याला. काकाने मुलाला हाक मारली. श्याम, अरे काय म्हणतात पोरं, हे कुत्र तू मारलं? काकांचे चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होते, यांच्या ज्यानं कुत्रं मेलं नाही, मी एका दगडात यांचं कार्य करून दिलं म्हणे. पोराचा साहेब म्हणलं काका आता बोला प्रायचित्त. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं. दुसरं पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापानं विचारलं सापडलं का नाही? काका म्हणले सापडलं. श्याम, कुत्र कुठल्या रंगाचं होतं? म्हणे काळ्या. मारलं तेव्हा कसं पडलं? म्हणलं चित पडलं. काका म्हणले सापडलं. कालम कुत्तम मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणांच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम, गावाच्या पेटाचे कुत्रे करणं वाटा म्हणे. बोलणं सोपं काय लागतंय बोला. कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो. धन वाईटे धन वाईटे धन वाईटे धन वाईटे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा. आज नाही. विठ्ठल वाल्या कोळी जातीवंत ब्राह्मण होता. त्याला मासे पकडायचा छंद असल्यामुळे पुरकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. पण एक दिवस मात्र वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी पोपटाला पत्रलीत नाही. प्रिय पोपटदादा, विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका. आपली कैरी पोपटाला पत्रली दे ग. निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. कत्रुक किंवा टोकर म्हणतात त्याला. गावात कीर्तन,
पण जाटी विमोर बसलेली असते विठ्ठल विठ्ठल. वाल्याकोळ्याचा प्रारंभ उदयाला आलं. नारद मुनींची आणि वाल्याकोळीची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्याकोळी धावत धावत आला. छताळापर्यंत कुऱ्हाड उगरली. जशी छताळापर्यंत कुऱ्हाड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे मार, मला मारल्यामुळं ब्रह्म हत्येचं पातक लागतं. ब्रह्म हत्येचं पातक देवाला क्षम्य नाही. तू कोणाला तीन पाठ मार. छताडावरची कुऱ्हाड खाली आली. महाराज अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्याकोळी म्हणला मला मूर्ख समजताय का, मी इथून घरी जातो आणि तुम्ही इथून पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले नाही बाबा मला बांधून टाक. बांधून टाकलं. वाल्याकोळी तिथून धावत धावत घरी आला. वाल्याकोळीची बायको गाडग्याची उतरण खाली वर करत होती. हे एकावर एक गाडगेकडे त्याला काय उतरणच म्हणतात का? उतरण ना एकावर एक गाडगी. महिला वर्गाचा उतरणवर लय प्रेम. उतरण साय शेवई आणि जावई काय काय कळलं तुम्हाला. नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवला होती. बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. वाल्याकोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज गाडग्याची उतरण खाली वर करत असताना विंचू चावला. विंचू चावल्यानंतर मिळणारा आनंद तुमच्या या 7 दिवसात सप्त्याचा जसा आनंद नाही महाराज, काय आनंद आहे. वाल्याकोळीची बायको ठरणार बोंबा मारत होती. तेवढ्या तिथं वाल्याकोळीला अगं मी जे पापकर्म करतो त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का. वाल्याकोळीची बायको म्हणली 2 तास बोटाला विंचू चावला, एवढ्या अर्धे वेदना वाटून घेतं का. वाल्याकोळी म्हणला अगं वेडे, वेदना कशा वाटून घेता येतील. म्हणली पाप कसं वाटून घेता येईल. तुझं तू केलंयस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस पुण्य करतोस याच्याशी मला काही देणं घेणं नाही. नाराज झाला, खजील झाला. नारद मुनींचे जाऊन पाय धरले. बाबा कुणीही माझ्या पापाचे वाटेकरी व्हायला तयार नाही, काय करू सांगा. नारद मुनी म्हणले अजून वेळ गेली नाही. प्रपंचाची वेळ निघून जाते, परमार्थाची वेळ कधी निघून जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काळ वेळ नाम उच्चारित नाही. प्रपंचाची वेळ निघून जाते, परमार्थाची वेळ जात नाही. रामनामाचं भजन कर. मला म्हणता येत नाही ना, काय म्हणता येते. मरा म्हणता येते. मरा मरा म्हणत राहा. मरा शब्दाचा व्यत्यास होईल, राम शब्द सिद्ध होईल. मरा मरा म्हणत राहिला परिणाम कोलियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी. काही लोक आली महाराज त्या विठ्ठलाच्या नामचिंतनाने आम्हाला पुण्य मिळेल, मोक्ष मिळेल का. मुखी नाम हाती मोक्ष. हरी 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 मंत्रा शिवाचा मनती जेवाचा तया मोक्ष. काही लोक आली म्हणली महाराज विठ्ठलाच्या नामचिंतनाने आमची काळाच्या तावडीतून सुटका होईल का. महाराज म्हणले का होणार नाही. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. धन्य मी मानिना आपुले संचित राहिली सिप्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती. काही लोक आली महाराज मनुष्याचे सर्वात मोठे 2 शत्रू आहेत, काम आणि क्रोध. भगवान परमात्मा सांगतात कामयेश क्रोधयेश रजोगुणा समुद्भवा. महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग. भजन मार्गीचे मांग मारक जे. पण विठ्ठलाच्या नामचिंतनाने तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घरते. म्हणून सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. विडोबार गाडी वाजवा गाडी वाजवा. तीच विठ्ठलाच्या नामचिंतनाने होते. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. काय करावं ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. याकरता तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धने घेत असे. विठ्ठल नामाचा मंत्र, विठ्ठल 3 अक्षरी मंत्र हा अत्यंत सोपा आणि अत्यंत पवित्र असा मंत्र जपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. असो या अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ परण मंडळाचा आभार आहे. ज्यांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आला. आपल्या गावचं परमार्थिक वैभव आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय आमचे प्रकाशदादा त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाचे गोडसातले आमचे आकाश महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. मृदंगाचे गोडसातले आमचे केशव महाराज विठ्ठल महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. हार्मोनियमचे गोडसातले बाबांचं दर्शन घेतो. ऑर्गनची साथ करणारे आमचे दादा त्यांचं दर्शन घेतो. विनेकरी चौकदार त्यांचं दर्शन घेतो. आजचा हा सगळा संपूर्ण 7 दिवसाचा तुमचा अखंड हरिनाम सप्ताहाचा कीर्तन महोत्सवातील सगळी कीर्तनं जे
ज्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला भविष्यात पुन्हा दिसतील ते ओम साई क्रिएशनचे आमचे मित्र, त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. आमचे बिभीषण दादा, रमेश दादा, हरिदादा त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसतं तर 2 तास सेवा कोणामुळे केली असते. तुमचंही दर्शन घेतो आणि साष्टांग दंडवत ज्यांनी घरातून कीर्तन ऐकलं त्यांना ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.